राज जय जिजाऊ, मी निलेश जगताप, तुमच्या स्वराज्यातला एक मावळा। राजन निवडणुका झाल्या, शिवजयंती सुद्धा झाली, म्हटलं आता तुमच्याशी जरा मनातलं बोलावंच। बरंच काय मनात साठलं होतं, म्हटलं जरा मनच तुमच्यापाशी मोकळे करावं। तशी तुमची जरा माफी मागायची होतीच। कसे आहात राज? मध्ये निवडणुकीच्या काळात खूपच बिझी होतात तुम्ही राज। राजकीय पक्षांच्या भुरट्या लोकांसोबत बॅनरवरती तुमचे फोटो बघितले की खूप वाईट वाटत होतं राज। तुमच्या फोटोचा वापर सगळेच राजकीय पक्ष करतात, पण तुमच्या विचारांचा वापर मात्र कुणीच करत नाही राज। म्हणून म्हणतोय राज, खरंच माफ करा आता। राजा जाणता राजा म्हणून आम्ही तुम्हाला डोक्यावरती घेतलं। राजा जाणता राजा म्हणून आम्ही तुम्हाला डोक्यावरती घेतलं, पण डोक्यात घ्यायला मात्र विसरूनच गेलो राजा। राजा तुमच्या स्वराज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नसतानाही 100% संरक्षण होतं, पण आमच्या राज्यात संरक्षण मात्र सगळंच पारदर्शक झालंय राजा। इथं कुणी या महिलांची छेड करा, विनयभंग करा, वाईट बोला, कमेंट करा, आम्ही काहीच करणार नाही राजा। सगळं 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 काही पारदर्शक। राजा पोरीवर अत्याचार करणाऱ्या राजाच्या पाटलाचे हातपाय तोडायचे दिवस गेले राजा। आता नाक्या नाक्यावरतीच राजाचा पाटील उभा आहे। राजा सैनिकांच्या पत्नीबद्दल गरळ बोकणारा आज टाग्या आज उजड माथ्यानं फिरतोय, त्याला उघडपणे जावं विचारू शकत नाही राजा मी। म्हणून म्हणतोय राजा, खरंच माफ करा आता। राजा आज शिवाजीराजे घडवायचे असतील ना तर पहिल्यांदा जिजाऊ घडली पाहिजे। राजा शिवाजीराजे घडवायचे असतील ना तर पहिल्यांदा जिजाऊ घडली पाहिजे। आम्ही मात्र आजच्या जिजाऊंचा गर्भातच खून करतोय राजा। आणि समजा आलीच जिजाऊ सावित्री जन्माला आणि किती लाडानं तिच्या आई बापानं आपल्या लेकीचं नाव काही ठेवलं ना तरी तिला सामान, तिला आयटम, पुंगी डाव मशीन शिट्टीच म्हणणार आम्ही राजा। तुम्ही सांगितलं प्रत्येक स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे, तिचा सन्मान करा। हो राजा, आम्ही महिलांचा सन्मान केला, आम्ही स्त्रियांचा सन्मान केला, अवश्य केला, पण कुठं राजा आम्ही महिलांचा सन्मान केला? फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर वरती, पण रस्त्यावरती मात्र तिला आम्ही कधीच सन्मान दिला नाही राजा। तुम्ही प्रत्येक महिलेमध्ये आम्हाला आईला पाहायला शिकवलं। राजा तुम्ही प्रत्येक महिलेमध्ये आम्हाला आईला पाहिलं शिकवलं। राजा आम्ही मात्र संवेदन शून्य दुनियामध्ये एवढे संवेदनहीन झालो की राजा आम्हाला आईसारखं दिसणारं शरीर बाईसारखं कधी वाटायला लागले ना कळलंच नाही राजा। म्हणून म्हणतोय राजा, खरंच माफ करा आता। राजा तुम्ही स्वराज्य निर्माण केलं, नंतर सुराज्य आलं, पण सुराज्य म्हणजे स्वतःच्या बापाचं राज्य असा अर्थ तिथल्या पण दिल्लीच्या तख्तासाठी झगडणाऱ्या, सत्तेसाठी राबणाऱ्या इथल्या सर्व पक्ष डोमकाव्यांनी करून घेतला। तुम्ही औरंगजेबाला त्याच्या दरबारात पाठ दाखवून आलात राजा। आम्ही मात्र आज बापाला म्हातारा आणि नेत्याला बाप म्हणतोय राजा आमच्यात एकी असती ना तर दिल्लीचा तख्त राखीतो मराठा असं म्हणायची वेळ आलीच नसती। अरे दिल्लीच्या तख्तावरील राज्य करीतो मराठा असं आम्हाला अभिमानानं मानता आलं असतं, पण काळाच्या ओघात हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा तुमचा सह्याद्री कधी हिमालयाचे पाय दावायला जाऊ लागला ना हे कळलंच नाही राजा। म्हणून म्हणतोय राजा, खरंच माफ करा आता। राजा तुम्ही स्वतंत्र नाणं सुरू केलं। राजा तुम्ही राजभाषा कोश निर्माण केला। राजा तुम्ही आरमाराला प्रोत्साहन दिलं, पण कुठल्या गोष्टीला तुमचं नाव नाही। हे कसं जमलं राजा तुम्हाला? अहो तुमचं स्मारक बनवायचं ठरवलं तर आतापर्यंत करोड रुपये खर्च झालेत, फक्त आम्ही स्मारक बनवणार आहोत हे सांगायला। अहो राजा एखाद्या गरीबाला सरकारी पैशातून एखाद्याचं घर जरी दिलं ना तरी करोडोची जाहिरात करतात आजकाल। राजा तुम्ही मात्र आम्हाला स्वराज्य तुम्ही होऊन दिलं, पण कुठे साधा गाजावाजाही केला नाही राजा तुम्ही। म्हणून म्हणतोय राजा, खरंच माफ करा आता। राजा हे राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा असं मी म्हणतो, अभिमानानं म्हणतो, ती तर असणारच हो, पण स्त्रींच्या इच्छेवरती राज्य झालं असतं ना तर घराघरात शिवाजी जन्माला आले असते, पण तसं होत नाही राजा देव आशीर्वाद घेण्यासाठी असतात, पराक्रम स्वतःच करावा लागतो। हे राज्य व्हावं ही जिजाऊ आणि शहाजीराजांची पण इच्छा असावी लागते। आपल्या घरी शिवाजी जन्माला यावा असं आमच्या आई वडिलांना वाटायला हवं ना राजा मुलांच्या परीक्षेच्या काळात आठवडाभर सुट्टी काढली की आयुष्यभर कौतुक सांगणारे आमचे आईबाप खूप आहेत, पण मुलाला स्वराज्य निर्मितीच्या कार्याला प्रेरणा देऊन आपलं आयुष्य त्याच्यासाठी समर्पित करणारी मासाहेब जिजाऊंसारखी माता दुर्मिळ आहे राजा इथं। राजा जिजाऊ घडत नाही आता। म्हणून म्हणतोय राजा, आता खरंच माफ करा आता।
राजा तुमची प्रेरणा घेऊन आजचे मावे शिवराय होण्याचं स्वप्न पाहतात. राजा तुमची प्रेरणा घेऊन आजचे मावे शिवराय होण्याचं स्वप्न पाहतात, अवश्य पाहतात. पण आमचा बाप आमच्या घरात सांगतो, पोरा अंथरून पाहून पाय पसर. राजा तुमचे आजचे मावे झुरून झुरून मरून जातात, पण पाय काय पसरत नाही. अरे पण राजा आमच्या घरात आमच्या बापानं आम्हाला सांगितलं पाहिजे, अरे पोरा तुला जेवढे पाय पसरायचेत ना तेवढे पाय पसर. अरे पोरा तुला जेवढी मोठी स्वप्न पाहिजेत ना तेवढी मोठी स्वप्न पहा. अंथरून असं काय करायचं ना ते तुझा बाप बघून घेईल, ही म्हणायची धमक आमच्या शहाजीराजांना पण द्या. राजा तुमचा इतिहास आम्हाला पाठ आहे. राजा तुमचा गौरवशाली इतिहास आमच्या तोंडपाठ आहे. पण शहाजीराजांची धमक मात्र राजा आम्ही विसरून गेलो. राजा म्हणून लोकसंख्या 125 कोटी झाली तरी कुठल्याच घरात शिवराय जन्मत नाहीत राजा इथं. म्हणून म्हणतो राजा खरंच माफ करा. आता राजा तुमचा विचार नेहमी लढ्यांपुरता होतो, पण आज इथं मुलांना झोपेतून जाग करायला अर्धा तास लागतो. तुमच्या स्वराज्याची प्रेरणा किती सहज जागी झाली होती. राजा 4 पोरं गोळा केली ना की आम्ही भांडण करून एकमेकांची टाळकी फोडतो. राजा तुम्ही मात्र शेकडो हजारो मावे गोळा करून एवढी वर्ष शत्रूशी लढाया केल्या. कुठून आली ही एकी? साधी निवडणूक लढायची झाली ना तर पैसे देऊन लोक गोळा करावे लागतात. राजा निवडणूक लढवायची म्हणलं ना तर भे तिकडे खेळ करणारे आम्ही कार्यकर्ते, आम्ही मात्र राजा तुम्ही मात्र जीवन मरणाच्या खऱ्याखुऱ्या लढाईत जीवावरती उदार होऊन मातीसाठी मरणारे मावे कसे गोळा केले. राजा तुम्ही माव्यांना सर्वोच्च व्हायला शिकवलं. राजा आमचे डोमकावे आता आमचे मावे रस्त्यात राडा करून कस्टडीत जाऊन पडतात. राजे कस्टडीत सडत पडण्यापेक्षा तुमची प्रेरणा घेऊन स्टडी करून अधिकारी व्हावं असं नाही वाटत राजा आम्हाला. म्हणून म्हणतोय राजा खरंच माफ करा. आता राजा तुमच्या नावानं आजही आमचं रक्त सळसळतं. राजा आजही तुमच्या नावाने आमचं रक्त सळसळतं, पण त्या सळसळणाऱ्या रक्तातलं अल्कोहोल पाहून आमचंच मन हळहळतं. राजा तुम्ही सांगितलं दारू सोडा, आम्ही दारू सोडा टाकून दारू प्यायली. राजा तुम्ही सांगितलं दारूचा मोह बरा नाही, राजा आम्ही मोहापासून बनवलेली दारू तयार केली. राजा बचेंगे तोर भी लढेंगे म्हणणारे तुमचे मावे कुठं आणि बचेंगे तोर भी पिएंगे असं म्हणणारे आमचे मावे कुठे? राजा हातात तलवार घेऊन तलवारीचा जाय करणारे तुमचे मावे कुठे आणि राजा त्याच हातात तलवार जाऊन आमच्या पोरांच्या हातात सिगरेट कधी आली आणि सिगरेटचा धूर काढणारे आमचे मावे कुठे? राजा औरंगजेबाला त्याच्या मातीत जाऊन सडवणारे तुम्ही, आम्ही औरंगजेबाला कोणत्या सडवायला जात नाही राजा. कारण राजा आता गुटक्यामुळे आमच्या पोरांचे जबडे कधी सडायला लागले ना आम्हाला कळलंच नाही राजा. म्हणून म्हणतोय राजा खरंच माफ करा. आता राजा तुम्ही माणसाला जोडायचं काम केलं. राजा तुम्ही माणसाला जोडायचं काम केलं. आम्ही मात्र राजा आज तुमचंच नाव घेऊन माणसापासून तोडायचं काम करू लागलो. राजा तुमचं स्वराज्य कोणत्या एका धर्माचं कोणत्या जातीचं कधीच नव्हतं. 18 बगड जातीच्या बांधवांनी तुम्हाला साथ देत आपल्या रक्ताचं पाणी करून स्वराज्य घडवलं राजा. आम्ही मात्र राजा आज तुम्हाला सहज जातीचं लेबल लावलंय राजा तुम्ही उभ्या जगाचे होता, नंतर देशाचे झाला, नंतर महाराष्ट्र कर्नाटकच्या पाणी प्रश्नात तुम्ही महाराष्ट्राचे झाला, हिंदू मुस्लिम वादात तुम्ही हिंदूंचे झाला, जातीच्या वादात तुम्ही मराठ्यांचे झाला. आता कुणबी देशमुख पाटीलकीच्या काळात राजा तुमचा खरा इतिहास जर समोर आला नाही ना तर तुम्ही फक्त आणि फक्त भोसल्यांचे राहणार आहात. राजा फार संकुचित करून टाकलंय तुम्हाला राजा मी. म्हणून म्हणतोय राजा खरंच माफ करा. आता राजा तुमचे गडकोट म्हणजे या मातीचं वैभव, तुमच्या गडकिल्ल्यांवरती जाऊन आम्ही फोटो काढतो, सेल्फी सुद्धा काढू लागलो राजा. पण राजा तुमच्या गडकिल्ल्यांवरती उभं राहून फोटो काढण्यापेक्षा गडकिल्ल्यांसारखं ताट आणि स्वाभिमान धरून उभे राहिला मात्र राजा आम्ही अजूनही शिकलो नाही. राजा तुमच्या माव्यांनी कडे चढले आपल्या स्वराज्यासाठी. राजा तुमच्या मावळ्यांनी कडे चढले आपल्या स्वराज्यासाठी. आम्ही मात्र आडवाटेने थुकून जातो राजा किल्ल्यांवरती जाण्यासाठी. राजा तुमच्या सिंहांचे स्मारके आदामा युवकांचे दारूचे अड्डे झालेत आणि मराठ्यांच्या स्मारकाचे हे हाल बघवत नाहीत राजा आता. म्हणून म्हणतोय राजा खरंच माफ करा. आता राजा आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणायची हिंमत दाखवणारा तानाजी आता चुकून सापडत नाही. आणि बापदाद्यांच्या पराक्रमाची आज आमच्या रायबाला सुद्धा किंमत उरलीच नाही. राजा सगळं काय बदललंय. राजा शिवा काशीत मोरारबाजी नेताजी हिरोजी मदारी आता भेटायची आशाच राहिली नाही. राजा संघटन स्वाभिमान विकास संरक्षण सगळं गेलं खड्ड्यात. आईला साडी पोराला दारू बापाला मटण दिलं ना की एका रात्रीत आयरा गायरा सुद्धा सेनापती होतोय राजा आता इथं. म्हणून म्हणतोय राजा खरंच माफ करा. आता राजा स्वाभिमान त्याग संरक्षण अस्मिता असलं काही कळतच नाही राजा आम्हाला. एकमेकांचे पाय ओढण्याचा धन्यता मानणारे आम्ही तुमच्यागत बंधुभाव जपायला कधी शिकलोच नाहीत. राजा उभ्या आयुष्यात एकाही लढाईत पराभूत न होणारा साहित्यिक चारित्र्य संपन्न निर्व्यसनी शंभू राजा आम्ही पार बदनाम करून टाकलाय. राजा नशेत आणि व्यसनात बुडालेल्या आमच्या सारख्या
त्यांना सह्याद्रीचा बुलंद छावा कधी कळलाच नाही राजे. सुट्टीला मॉल्स, थिएटर्स, हॉटेल आणि वॉटर पार्कला जाणारी आमची पावलं स्वाभिमानानं अभिमानानं सिंहगड, रायगड, पुरंदर, राजगडाकडे कधीतरी वैतील का राज. म्हणून म्हणतोय राज, खरंच माफ करा आता. राज, पुरंदरच्या तहाची परंपरा आज इथं जोपासली जाते. राजा, तुम्ही पुरंदरचा तह केलात या रयतेसाठी, या मावयांच्या जीवासाठी. आम्ही मात्र तह करतोय. राजा, आम्ही सेटलमेंट करतोय. राजा, आम्ही मांडवली करतोय. राजा, आम्ही तोडपाणी करतोय. सगळं काही आमची दुकानदारी चालवण्यासाठी. राजा, या रयतेसाठी तुम्ही कधी नॉट रिचेबल नव्हता. तुमच्या मानवतेची रेंज रयतेच्या मनामनात होती राज. आता मात्र आयडिया, वडाफोन, जिओ सगळं काय आलं. मात्र मानवतेची रेंज घराघरात भावाभावात सुद्धा नीट येणार राज. म्हणून म्हणतोय राज, माफ करा आता, खरंच माफ करा आता. राज, आयुष्यात बऱ्याच वयाला अंतर्मुख होऊन अक्षरशः मोडकळीस येतो ना, तेव्हा तुमच्या त्याच रायगडावरची चिमुडभर माती पुन्हा एकदा लढण्याची जिद्द देते. आम्ही मावे चुकतोय राज, अवश्य चुकतोय. मात्र आजही तंत्रज्ञानाच्या युगात उभ्या जगाला आपल्या कवेत घेण्याची हिंमत आधी आपल्या याच मातीत आहे. राजा, कणखर बुरुज चढणारी हिरकणी आपल्या स्वराज्यात होती. राजा, आजही लहान वयात एवढं सर करणारी कृष्ण पाटील आपल्या याच मातीत आहे. राजा, उभ्या जगाला व्यवस्थापनाचा आदर्श घालून देणारे मॅनेजमेंट गुरु तुम्ही होता राजा. आज उभ्या जगाला व्यवस्थापनाचा आदर्श देणारा मुंबईचा डबेवाला आपल्याच मातीत आहेत राजा. राजा, तख्त्यासाठी हातात तलवार घेऊन रणमैदान गाजवणारी महाराणी ताराबाई तुमच्या स्वराज्यात होती राजा. आजही झुंज देऊन दिल्लीच्या तख्तावरती आरूढ होणारी देशाची पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आपल्याच मातीची आहे. राजा, भारतातला सगळ्यात मोठा सोलर प्लांट आपल्याच मातीत आहे. राजा, भारतातला सगळ्यात पहिला डबल डेकर फ्लायओव्हर आपल्याच मातीत आहे. राजा, भारतातली पहिली मोनोरेल आपल्याच मातीत आहे. राजा, भारतातील सगळ्यात श्रीमंत ग्रामपंचायत, सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आपल्याच मातीत आहे. राजा, भारतातलं पहिलं फैबा संशोधन केंद्र आपल्याच मातीत आहे. नवे भारताची आर्थिक राजधानी सुद्धा आपल्याच मातीत आहेत राजा, माफ करा, खूप काही बोललो, लहान तोंडी मोठा घास घेतला. पण सगळं काय बोलायचं होतं, कारण अनेक गोष्टी आज मनाला खटकत होत्या. राजा, वाईट वाटत होतं, तळमळ वाटत होती, पण सांगणार कुणाला, म्हणून ठरवलं होतं आता ते तुमच्याशीच बोलावं. असो राजा, आता तुम्ही आम्हाला घालून दिलेल्या वाटेवरती आम्ही वाटचाल करू. राजा, इतिहास कधीच घडत नसतो, तर तो घडवावा लागतो. तुमच्या प्रेरणेनं आम्ही सगळे मावे तो आता इतिहास घडवू. तुमची प्रेरणा घेऊन लेखणीच्या तलवारीच्या जोरावरती माध्यमगड, दूरदर्शनगड, प्रशासनगड, न्यायगड, शिक्षणगड सगळे गड आम्ही जिंकू. आदर्श, चारित्र्य संपन्न, निर्व्यसनी आणि आईबापाचे सर्वोत्तम पुत्र होऊ. आणि मग तेव्हाच अभिमानानं आम्ही शिवरायांचे मावे असं स्वतःला म्हणवून घेऊ. राजा, तुम्ही जाणते राजे होता. आता तुमच्या त्याच जाणतेपणाकडे आम्ही अजाणतेपणाने का होईना मात्र साफ दुर्लक्ष केलं. मात्र आता तो तुमचा जाणतेपणा आम्ही आमच्या आचरणात आणू. राजा, तुमच्यावरती व्याख्यान देणं माझ्यासारख्या वक्त्यांसाठी सोपं असतं. तुमचा इतिहास ऐकणं हे लोकांसाठी सुद्धा सोपं असतं. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की जय म्हणणं हे सुद्धा खूप सोपं असतं. पण छत्रपती शिवराय आमच्या आचरणात आणणं खरंच खूप अवघड असतं. आता मात्र आम्ही छत्रपती शिवराय आमच्या आचरणात आणू. खरं तर राजे, बराच वेळ बोललो, शेवट तुमची रजा घेतो. शेवट एकच सांगेल राजा, तुमची राजेशाही गेली. राजा, तुम्ही निर्माण केलेली राजेशाही गेली. आता देशात लोकशाही आली. लोकशाहीचा पाईक मी आजही तुमच्या राजेशाही समोरच माथा टेकवतो. धन्यवाद. आपला निलेश जगताप. संकटे हजार पेलुनी, वार गनिमांचे छातीवर झेलुनी, मर्द मराठा गरजला रणी, शौर्य पराक्रमाची ऐकायची असेल कहाणी, तर आज संपर्क साधा निलेश जगताप. मोबाईल 839053 0629 आणि 888696 3216.